हे माप वापरून एकदा पापड करून बघा, खूप छान होतील. फक्त एकदा ट्राय करा आणि अशा पद्धतीने बनवा. किती छान मसाला पापड घरच्या घरी रेडी आहे. आणि नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तुम्हाला आमच्या इकडचे पापड कसे बनतात, स्पेशली उडदाचे पापड, ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याचसोबत दिवसभर काय काय होईल ते तर तुम्हाला बघायला मिळेलच. तर सकाळीच मी पीठ मुरावं म्हणून पीठ मळून ठेवलेलं होतं 1 किलोचं. 1 किलोचं 2 दिवस अगोदर केलेलं. पण सानवी थोडी परेशान करते, त्यामुळे मग आज रविवार असल्यामुळे यांना सुट्टी आहे, तर हे थोडं लक्ष देतील सानूकडे, म्हणून मग मी आज ते करायचं ठरवलं. तर आता सकाळी मी 7 वाजेलाच पिठाचा उंडा मळून ठेवला होता, तर तो मुरावा थोडा म्हणून. आणि ते पीठ मुरलं ना की पापड खूप छान येतात त्यासाठी. तर त्यानंतर मग सगळी माझी कामं आवरून घेतली, तोपर्यंत पीठ छान मुरलंय. आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते की स्पेशली उडदाचे पापड कसे करतात. स्पेशली जे विदर्भातले त्यांना तर माहीतच असेल, पण जे इकडे पुण्या साईडला आहे, ज्यांच्याकडे असे पापड बनत नाही, त्यांच्यासाठी स्पेशली माझा व्हिडिओ आजचा. तर चला तुम्हाला दाखवते कसे करतात. आता मी ना 1 किलोचा उंडा सकाळी मळून ठेवला होता आणि आता जवळजवळ 2-3 तास झाले त्याला मुरून. तर त्यातला अर्धा भाग मी कट करून घेतलाय आणि अर्धा भाग साईडला ठेवलाय. म्हटलं परत त्याला नरम करून परत त्याच्या लाट्या पाडता येईल, कारण दिवसभर मी लाटायला एकटीच आहे, तर त्या सुकून जातात लवकरच हवा लागली तर. आणि तोपर्यंत ते अर्ध पीठ सुद्धा बराच वेळ मुरेल, तर पापड एकदमच छान येतात आणि एकदम नरम येतात. तर आता मला याच्या लाट्या पाडून घ्यायच्या आहे. तर लाट्या कशा पाडतात उडदाचे पापड करताना, तर तुम्हाला दाखवते. अगोदर ना तुमच्याकडे जर असं, आता याला वरवंटा म्हणतात, असं जर असलं तर ठीक, नाहीतर तुम्ही खलबत्ताची मुसळी असते किंवा मग लाटणं असतं मोठं, त्याने सुद्धा करू शकतात. आता माझ्याकडे हे होतं, हे आमच्या इकडे पारंपरिक पद्धतीने असंच करतात. तर उडदाचं पीठ असल्यामुळे ते चिकट असतं, त्यामुळे आपण सगळ्याला तेल लावून घ्यायचं. खाली कोळपाटाला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि पिठाच्या उंड्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि वरवंट्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं, जेणेकरून मग त्याला पीठ चिटकत नाही. आणि असं बराच वेळ असं चेंदून घ्यायचं, जेणेकरून ना पीठ खूप नरम होतं आणि पापड खूप सॉफ्ट येतात. चला तर आता तुम्हाला दाखवते मी कसं करायचं असतं ते. आणि हे पीठ भिजवताना ना थोडं कडक भिजवावं लागतं. पातळ जर केलं तर आपल्याला पापड लाटता येत नाही, त्यामुळे काळजीने पीठ थोडंसं कडक भिजवायचं. आणि डाळीचं प्रमाण वगैरे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईलच, की किती किलोच्या पापडसाठी आपण किती किलो कशाची डाळ वापरायची, मुगाची किती वापरायची किंवा उडदाची किती वापरायची, आणि त्यात काय काय इन्ग्रेडियंट्स टाकायचे ते सुद्धा देईल. आता हे पीठ जेवढा वेळ आपण ठेचून घेऊ तेवढं भरपूर असं छान होतात पापडं. जेवढं जास्त ठेचता येईल तुम्हाला तेवढं ठेचून घ्यायचं. आणि त्याचसोबत मी याची माप कसं घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर आज मी 1 किलोच्या प्रमाणात पापड करायला घेतलेत. तर तुम्हाला जर 1 किलो डाळीच्या पापड करणं असेल तर त्यासाठी 750 ग्राम उडदाची डाळ आणि 250 ग्राम मुगाची डाळ असं आपण घ्यायचं, म्हणजे 1 किलो माप एकदम परफेक्ट होतं. मुगाची डाळ थोडी कमी ठेवायची. एका साध्या भाषेत बोलायचं म्हटलं तर 3 हिस्से उडदाची डाळ आणि 1 हिस्सा मुगाची डाळ. मी तर नेहमी आमच्या घरी असंच करते, माझी सासूबाईसुद्धा. तर हे माप एकदम परफेक्ट आहे. आणि त्यामध्ये दळताना 10 ग्राम मिरे, 20 ग्राम बडीशोप आणि थोडासा अर्धी वाटी साबुदाणा हे टाकायचं. बाकी काहीच टाकायची गरज नाही दळताना, फक्त हे 3 इन्ग्रेडियंट्स टाकायचे. आणि त्यानंतर दळून घेतल्याच्या नंतर आता मी हे मसाल्याचे पापड बनवत नाही आहे, हे पारंपरिक पापड आहे. यामध्ये पापड खारच मी वापरलेला आहे. तर 1 किलोच्या मापासाठी 100 ग्राम पापड खार आपल्याला वापरायचा आहे.
तर 100 ग्राम पापड खार वापरल्यानंतर पापड खारामध्ये भरपूर असं मीठ असतं, त्यामुळे आपल्याला भिजवताना जर आपण 100 ग्राम पापड खार टाकला 1 किलोला, तर मीठ फक्त पोहे खायच्या चम्मचनी फक्त 1 चम्मच मीठ टाकायचं. एकदम परफेक्ट अशी टेस्ट येते आपल्या पापडाला. आणि त्याचसोबत थोडासा ओवा वरतून टाकायचा, अंदाजे 1 चम्मच, पोहे खायच्या चम्मचनी 1 चम्मच. अशा पद्धतीने तुम्ही एकदा पापड करून बघा, एवढे छान होतील ना की काही पण. तर ही जे मी तुम्हाला माप सांगितलं हे एकदम परफेक्ट आहे, तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता मी लाट्यासुद्धा पाडून घेतल्यात, त्यासुद्धा तुम्ही बघितल्यात की अगदी पारंपरिक पद्धतीने जसं गावाकडे करतात सेम तसंच पायाला दोरा गुंडाळून त्या दोऱ्याला तेल लावून नंतर मी सेम लाट्या पाडून घेतल्यात. आपल्याला याचीच काळजी घ्यायची की सगळ्या लाट्या सेम झाल्या पाहिजे, जेणेकरून पापड एकदम एकसारखे येतात. तर याची काळजी तर घ्यायचीच आहे. आणि लाट्या वगैरे पाडून झाल्यानंतर लाटताना लाट्या झाकून ठेवायच्या, जेणेकरून त्याला जर हवा लागली किंवा लाट्यांनी हवा पिली तर लाट्या कडक होतात आणि आपल्याला लाटताना त्रास होतो. आता पापड लाटताना आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे, पण अगदी थोडासा, कारण आपण ठेचताना भरपूर असं तेल वापरलेलं असतं. त्यामुळे पापड लांबतो तेलानेच, पण तेल अगदी कमी लावायचं, फक्त नावाला असेल एवढंच. कारण आपण तेल जर जास्त लावलं लाटताना तर पापड वर्षभर टिकत नाही किंवा खराब होण्याची भीती असते, किंवा आपण त्याला कंदट होण्याची भीती असते, जाळं लागण्याची भीती असते. त्यामुळे तेल कमीच लावायचं आणि असे छान पापड लाटून घ्यायचे. एकदम पातळ एकसारखे आले पाहिजे आपले पापड. आणि सुकवायला घालायचे. सुकवायलासुद्धा आपल्याला उन्हात नाही घालायचे, फक्त सावलीमध्येच घालायचे आणि एकाच दिवसात तुमचे पापड एकदम रेडी होतात. तर बघा किती छान पापड लाटून रेडी आहे. आता हा पापड भरपूर असे लाटून पेपरवर टाकायचे आणि त्यानंतर कपड्यावर सुकवायचे आपल्याला. तर हे बघा किती छान पापड लाटून रेडी आहे. आता यामध्ये लाटण्यामध्ये माझा भरपूर असा वेळ जाणार आहे, तर बघून घ्या तुम्ही. आता हे काम तुम्हाला जरी 5 मिनिटाचं दिसत असेल, पण तसं नाही आहे. या कामाला भरपूर असा वेळ लागतो. 1 किलोच्या पापडाला एक जण दिवसभरात लाटू शकते, पण ते पण भरपूर वेळ असं आपल्याला लाटावं लागतं, कारण सुकवायलासुद्धा घालायला भरपूर वेळ लागतो. आणि नंतर ते वाकडे होऊ नये म्हणून लगेचच गोळासुद्धा करावे लागतात आणि दुसऱ्या दिवशी परत सुकवावे लागतात. तर असं आहे पापडांचं. आता मी भरपूर असे पेपरवर पापड लाटून घेतले होते, अर्धे आपण जेवढ्या लाट्या केल्या तेवढे, आणि त्यानंतर ना मस्त असे सुकवायला टाकलेत. आणि घरातच फॅनच्या हवेखाली आपण याला सुकवू शकतो. बाहेर सुकवायची किंवा उन्हात सुकवायची अजिबातच गरज नाही. आपण जर पापडांना उन्हात सुकवलं तर पापड टिचतात किंवा फुटतात. तर त्यामुळे शक्यतोवर उन्हात सुकवू नये. आणि शेवटी आपल्याला जेव्हा ते डब्यात भरून ठेवायचे असतात तेव्हा त्यांना कोवळं ऊन द्यायचं 5 ते 10 मिनटं फक्त. तर आता आपले पापड बनवून रेडी आहे आणि मी म्हटलं की आता पापड बनवलेच आहेत, तर तुम्हाला तळून सुद्धा दाखवते की कसे झालेत. तर सुकलेत पण, कारण त्याला सुकायला फार असा वेळ लागत नाही. तर आता चला तुम्हाला तळून सुद्धा दाखवते आणि त्याचसोबत आपण मसाला पापड सुद्धा बनवून खाऊ आज. आणि पापड तळताना तेल खूप जास्त पण गरम व्हायला नको आणि खूप कमीसुद्धा नको, जेणेकरून पापड तळतच नाही किंवा मग जळूनच जातात, असं होऊ द्यायचं नाही. पापड एकदम छान तळले पाहिजे. मीडियम फ्लेमवरती तेल तापून घ्यायचं आणि नंतर 1 बाय 1 पटापट सगळे तळून घ्यायचे. तर हे बघा आपले पापड किती छान झालेत आणि किती एकदम पिवळे पिवळे आलेत आणि सॉफ्टसुद्धा दिसत आहे. तर या पापडासाठी किंवा 1 किलोच्या पापडाच्या मापासाठी मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये लिस्ट देईल सामानाची, काय कसं वापरायचं, काय मी किती घेतलेलं आहे 1 किलोच्या मापासाठी, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. तर हे बघा किती छान पापड बनून रेडी आहे आणि किती फुललेत आणि एकदम पिवळे 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 झालेत. तर सॉफ्टसुद्धा ते तेवढेच आहेत. तर बघा किती छान झालेत. मला तर खूप छान, म्हणजे त्याचा वास सुद्धा एवढा छान येतोय ना. तर चला आता तुम्हाला मसाला पापड बनवून दाखवते. आणि ते फुलले पण खूप आहे,
तर आपले पापड एकदम बेस्ट झालेले आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आता म्हटलं चला मसाला पापड बनवून घेऊया. तर मसाला पापडला लागणारी शेव माझ्या घरात नव्हती, तर ती सुद्धा मी अगोदर तळून घेतली होती. आणि टोमॅटो कांदा तर आपल्या घरात असतंच, तर टोमॅटो कांदा आणि कोथिंबीरसुद्धा कट करून घेतली. आणि त्यामध्ये चाट मसाला आणि मिरची पावडर टाकली स्पेशली. चाट मसाल्याने खूप छान टेस्ट लागते, एकदम हॉटेलसारखा मसाला पापड रेडी होतो. तर तुम्हीसुद्धा नक्की अशी ट्राय करा. घरच्या पापडांची चव एक वेगळीच चव असते, हॉटेलसारखी नसते, पण हॉटेलपेक्षा खूप छान असते. तर हे बघा किती छान मसाला पापड बनवून रेडी झाला आहे. आता शेव थोडीशी जाड आहे फक्त, बाकी काहीच नाही, थोडी बारीक हवी होती शेव. आता त्यामध्ये मी मिरची पावडर टाकली आहे सांगितल्याप्रमाणे, आणि त्यानंतर चाट मसाला टाकते आहे. तर चाट मसाला तुम्ही नक्की टाका पापडमध्ये, खूप छान लागेल. तर हे बघा किती छान मसाला पापड घरच्या घरी रेडी आहे. आणि तुम्ही सुद्धा असा मसाला पापड घरच्या घरी बनवून खाऊ शकता. सगळ्या काही घरच्या सामानात आपण याला बनवू शकतो, आणि असे पापड असले तर बनवूच शकतो नक्कीच. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आणि चला आता आम्ही मसाला पापड एन्जॉय करतो, आणि यासोबतच आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि अशा प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.